मठासंदर्भात होणाऱ्या बाजे मंडईच्या जागेसंदर्भात चुकीचे कागदपत्र दाखल करून त्यांनी मंडई म्हणत आहेत, पण तसं काही सदर जंगममठ कारवाईमध्ये अतिशय जातीय तणाव वाढवणे आणि राजकारण करणे ह्या पद्धतीनं ह्याने सगळं चालू केलंय आणि ह्याचे ठराव घ्यायला लागलेत परस्परच. का तर त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या अधिकारात सगळे ठराव त्यांच्यासारखे, म्हणजे सामान्य जनतेवर अन्यायकारक आहे आणि समाजावर अन्यायकारक आहे. अल्पसंख्याक समाज आहे आमचा आणि अल्पसंख्याक समाजाला तुम्ही योग्य न्याय द्यायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा. भूमिका काय असणार आहे? नाही, आमची भूमिका न्याय, शासनात जर बरीच न्याय मागणार ना, पुन्हा काय करायचं. तुळजापूर येथे वीरशैव जंगममठ ट्रस्टी हैदराबाद एंडोमेंट ॲक्ट 1349 फसलीनुसार नोंदणीकृत झालेली धार्मिक संस्थेची जागा आहे. या जागेत महाराष्ट्र शासनाने 1962 साली तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टची स्थापना केली आणि नगर परिषदेने या ठिकाणी असलेल्या 2364 चौरस मीटर जागेपैकी 731 चौरस मीटर जागेवर 57 वर्षापूर्वी भाजी मंडईचे आरक्षण टाकले आणि त्यानंतर कागदोपत्री कारवाई करत 1978 साली भूसंपादनाचा निवाडा व कागदोपत्री त्या जागेचा ताबा पावती करण्यात आली. त्यावेळी त्या जागेचे ट्रस्टचे अध्यक्ष तहसीलदार होते. त्यांच्या परस्पर ही सर्व कारवाई करण्यात आल्यामुळे त्यांनी 1970 ते 1976 पर्यंत तत्कालीन सर्व तहसीलदार त्या काळातले त्यांनी महाराष्ट्र शासनाची पत्रव्यवहार करून या विरोधात आपला निर्णय कळविला. तरीही त्यांच्या परस्पर ही कारवाई करण्यात आल्यामुळे 1976 साली नगरविकास मंत्रालय मुंबई यांनी नगरपालिकेच्या या कारवाईला स्थगिती दिली आणि त्यानंतर 1978 साली झालेल्या भूसंपादनाच्या निवाड्यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने 1978 व 1983 साली या ठिकाणी स्थगिती दिली आणि नगर परिषदेने या जागेचा ताबा व मालकी मान्य करत 1984 ते 2025 पर्यंत 6 वेळा बांधकाम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. नगर परिषदेने त्या काळात केलेल्या भूसंपादनाच्या निवाड्याची रक्कम आज तगायत जंगममठ ट्रस्टकडे कधीही अदा करण्यात आलेली नाही. तसेच दुसरी बाब म्हणजे या जागेचा ताबा आज तगायत ट्रस्टकडेच कायमस्वरूपी आहे आणि यानंतर नगर परिषदेने 1997 ते 2002 या काळात सर्वानुमते विविध ठरावाद्वारे या जागेवरचं आरक्षण उठवून ही जागा जंगममठाकडे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नगरपालिकेने महाराष्ट्र शासनास कळविलेले आहे. यानंतर 2010 साली आम्ही त्या जागेचा 2010 साली तुळजापूर शहरांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला. या आराखड्यात नगर परिषदेने ही जागा सार्वजनिक हेतूने मठाकडेच कायम ठेवण्यात आली आणि तसे विकास आराखडे नमूद केला व जागेचा समावेश केला. त्यानंतर 2024 मध्ये संपूर्ण जागेला बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेने परवानगी दिली आणि त्यानुसार आम्ही नगर परिषद जे वादग्रस्त जागा आहे म्हणतात त्या जागी आम्ही बांधकामी केलेलं आहे. 2025 साली पुन्हा रिवाइज्ड प्लॅन सुद्धा त्यांनी मंजुरी दिलेली आहे. असे असताना नगर परिषदेने 10 जुलै 2026 रोजी या ठिकाणी सर्वसाधारण सभेत झालेल्या मीटिंगमध्ये या जागेचा भूसंपादन निवाड्याचा विषय करत, जे 50 वर्षापूर्वी झालेला आहे तो निवाड्याचा विषय करत बांधकामास ते सध्या उर्वरित जागेचे बांधकाम सुरू आहे या जागेची स्टे दिला किंवा स्थगिती करा म्हणून नोटीस दिलेली आहे. या विरोधात आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलेलं आहे.